संग्रामपूर तालुक्यातील बावनवीर बौद्ध समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून मागील 50 वर्षापासून बौद्ध समाज बांधव स्मशानभूमीसाठी संघर्ष करत आहेत, परंतु कित्येक वर्ष उलटूनही त्यांना अजून स्मशानभूमी शासनाने बांधून दिले नाही। निवेदनात त्यांनी नमूद केले की पावसाळ्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यास त्यांना जाळण्यासाठी शेड नाही व या काळात एखादं प्रेत पाणी आल्यामुळे अर्धवट जळते व त्याला दुसऱ्या दिवशी जाळावे लागते, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। करिता आम्ही ग्रामपंचायत सरपंच बावनवीर व ग्रामसेवक यांना 29/7/2024 रोजी निवेदन दिले। वारंवार विचारणा केली, स्वतः भेटून विचारपूस केली असता त्यांनी अजून निधी मंजूर झाला नाही असे सांगितले। तसेच त्या ठिकाणी आम्हाला कोणताच न्याय मिळाला नाही करिता आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देत असताना बौद्ध समाज बांधवांनी निवेदन देत असताना असा इशारा केला की आम्हाला 1 महिन्याच्या आत स्मशानभूमीचं काम चालू झाले नाही, यानंतर कोणताही व्यक्ती मरण पावले त्याचे प्रेत आपल्या कार्यालयाच्या समोर जाळण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील। कारण आमची प्रेत जावल्या जात नाही, आम्ही लय तकलीफमध्ये आहोत। 2-2 दिवस आम्ही ते जाळायला गेलो तरी ते अरब कच्ची जळते, पण आमची प्रेत जळून राहिली नाही, म्हणून या कारणाने आम्हाला स्मशानभूमी पाहिजे। याच्या अगोदर तुम्ही कोणाला निवेदन दिलं? याच्या अगोदर तहसीलदार साहेबांनी, याच्या अगोदर सरपंच साहेब त्यांनी काय सांगितलं? त्यांनी हे सांगितलं की बा करू, त्याला 1 वर्ष होऊन राहिले पण काही कोणी केअर घेऊन नाही राहिलं बा, मग काय करा आता, त्यासाठी आम्ही इथं आलो। निवेदन दिलं, काय विषय होता? आज जे निवेदन दिलेलं आहे 2 तारखेला 2 सप्टेंबर 2025 रोजी जो GR काढलेला आहे कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या संदर्भात प्रतिज्ञापत्रावर जात प्रमाणपत्र, कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी एक 4थी श्रेणीमधले कर्मचारी घेऊन त्यांच्या मार्फत एक जात प्रमाणपत्र त्यांना द्यावयासाठी एक GR काढलेला आहे। त्या GRला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। शैक्षणिक दृष्ट्या त्यांना आरक्षण दिलेलं आहे, 10% SCBC मधून दिलेलं आहे, EWS मधून पण दिलेलं आहे, परंतु मूळ OBCवर या आरक्षणाचा परिणाम होतो आणि मूळ OBCला न्याय कुठे मिळणार या संदर्भात आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे। त्या संदर्भात त्या 2 सप्टेंबर 2025 रोजी जो GR काढलेला आहे त्या संदर्भात आम्ही हरकत तहसीलदार यांच्या मार्फत कलेक्टर ऑफिस आणि महाराष्ट्र शासन यांना याची तक्रार नोंदवलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, पण OBCच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये, एवढीच आमची मागणी आहे। सकल OBC समाजाची मागणी आहे। पुढील उपाय काय राहणार आता? पुढील उपाय आदरणीय महाराष्ट्राचे व देशाचे OBC नेते छगनरावजी भुजबळ साहेब येणाऱ्या सोमवारी मंगळवारी आम्हाला जे काय मार्गदर्शन करतील त्यावर आम्ही मोठे मोर्चे, तहसीलवर मोर्चे, कलेक्टर ऑफिसला मोर्चे आणि सर्वात मोठं आंदोलन आम्ही मुंबईला उभारू।